तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी की आपल्या यूट्यूब चॅनलवर पोलीस भरती PYQ सीरीजची नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। जर अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीतील जिल्ह्यांची प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात, कारण आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीची जी जाहिरात येते ती जिल्ह्यावाईज वेगवेगळी असते। तर प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच मिळून जाईल। ठीक आहे, आपण लगेच आपल्या पहिल्या प्रश्नाकडे वळूयात। सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? ए लॉर्ड माउंटबॅटन, बी लॉर्ड रिपन, सी लॉर्ड स्टीफन, डी लॉर्ड विल्यम बेंटिक। मी 5 सेकंद थांबणार आहे, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, लॉर्ड विल्यम बेंटिक। त्यांनी राजा राममोहन रॉय यांच्या मदतीने 1829 मध्ये सती प्रथा बंद करण्यासाठी कायदा बनवला होता। पुढचा प्रश्न आहे, समृद्धी महामार्ग महाराष्ट्रातील किती मुख्य जिल्ह्यातून जातो? ए 7, बी 9, सी 10, डी 8। हा त्यावेळेचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, आत्ताही विचारला जाऊ शकतो याच्यावरती। त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी 10। आणि जर चालू घडामोडीतील यासंबंधीची जर माहिती घेतली तर आत्ता नवीन होणारा शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान 802 किलोमीटर लांबीचा असणार आहे। शक्तिपीठ महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान असणार आहे 802 किलोमीटरचा। हा महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यांतून जातो। आणि समृद्धी महामार्ग कुठून कुठेपर्यंत आहे? नागपूर ते मुंबई दरम्यान आहे। माहिती असू द्यात, शक्तिपीठ महामार्ग आत्ता होणारा महामार्ग आहे नागपूर ते गोवा दरम्यान 802 किलोमीटर लांबीचा, आणि हा 12 जिल्ह्यांतून जातो। तर समृद्धी महामार्ग हा 10 जिल्ह्यांतून जातोय। तिसरा प्रश्न आहे, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? ऑप्शन ए सातोशी नाकामोटो, बी कुरियन जोसेफ, सी जोको विवोदो, डी जेसन सांगा। आणि याचं उत्तर पाहूयात, ऑप्शन ए सातोशी नाकामोटो। बिटकॉइन डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर सातोशी नाकामोटो। चौथा प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? ए आंध्र प्रदेश, बी केरळ, सी तामिळनाडू, डी ओरिसा। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी तामिळनाडू। पुढचा 5वा प्रश्न आहे, केक आणि पाव सच्छिद्र व हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? ए सोडियम कार्बोनेट, बी सोडियम बायकार्बोनेट, सी कॅल्शियम कार्बोनेट, डी ब्लीचिंग पावडर। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सोडियम बायकार्बोनेट। पुढचा प्रश्न आहे, सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता? ए पृथ्वी, बी मंगळ, सी शुक्र, डी बुध। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बुध। सूर्यमालेतील ग्रहांबद्दलची थोडी माहिती आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेली आहे, त्यामुळे इथे परत रिपीट करत नाही। ज्यांनी कोणी पाहिले नसेल तर ते मागचे व्हिडिओज आपले पाहून घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला सूर्यमालेतील ग्रहांबद्दलची थोडीफार माहिती त्यामध्ये दिलेली आहे, ज्याच्यावरती प्रश्न विचारले जातात अशी माहिती दिलेली आहे त्यामध्ये। ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूयात। माडियागोंड ही आदिवासी जमाती या जिल्ह्यात आढळून येत नाही, खालीपैकी कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही ते सांगायचं आहे? ए गडचिरोली, बी गोंदिया, सी भंडारा, डी नंदुरबार। माडियागोंड। याचं उत्तर आहे ऑप्शन सी भंडारा। सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे कोलाम, कातकरी आणि माडियागोंड या केंद्र शासनाने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा 3 जमाती आहेत। लक्षात ठेवायचं आहे, आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेल्या अशा 3 जमाती कोणत्या केंद्र शासनाने? तर त्या आहेत कोलाम, कातकरी आणि माडियागोंड। कातकरी जमात रायगड, ठाणे, पालघर, नाशिक व पुणे या जिल्ह्यांमध्ये आढळते। तर कोलाम जमात ही यवतमाळ व नांदेड जिल्ह्यात आढळते। माडियागोंड गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार जिल्ह्यात आढळते। आणि भिल्ल जमात ही वर्धा, औरंगाबाद आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आढळून येते। ठीक आहे, कातकरी जमात कुठे? रायगड, ठाणे, पालघर, नाशिक व पुणे जिल्ह्यामध्ये। कोलाम जमात यवतमाळ व नांदेड जिल्ह्यामध्ये।
माडी हा गौंड आत्ताच पाहिलं गडचिरोली गोंदिया नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये, आणि भिल्ल जमात ही वर्धा औरंगाबाद बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये आढळून येते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे? ए ऋग्वेद, बी अथर्ववेद, सी सामवेद, डी यजुर्वेद. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी सामवेद. आपल्याला माहिती आहे 4 वेद आहेत. ऋग्वेद हा हिंदू धर्मातील सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो. यजुर्वेद हा मुख्यतः उपासना कर्मकांडासाठी गद्य मंत्रांचा वेद आहे. अथर्ववेद हे अथर्वांचे ज्ञानाचे भांडार दैनंदिन जीवनातील कार्यपद्धती आहे. सामवेद हा राग आणि मंत्रांचा वेद आहे. यामध्ये संगीताचा उल्लेख आढळतो. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख आढळतोय? मग सामवेद. ठीक आहे. 9वा प्रश्न आहे, विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? ए ज्वालामुखीय, बी वली, सी अवशिष्ट, डी यापैकी नाही. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. तर विंध्य पर्वत हा ब्लॉक पर्वत आहे. पृथ्वीच्या कवचातील क्रॅकमधून तयार झालेल्या ब्लॉकमुळे हे पर्वत तयार झालेले आहेत. आणि जर वली पर्वत पाहिले तर हिमालय आणि अरवली हे वली पर्वत आहेत. ठीक आहे. वली म्हणजेच कसे ते फोल्ड माउंटेन्स असतात ना, फोल्ड झालेले त्या टाईपमध्ये. वली पर्वत, हिमालय आणि अरवली. आणि अवशिष्ट पर्वतमध्ये सातपुडा तसेच पश्चिम घाट यांचा समावेश होतो. लक्षात ठेवायचं आहे, वली पर्वत, हिमालय आणि अरवली, आणि अवशिष्ट पर्वत, सातपुडा, पश्चिम घाट. पुढचा प्रश्न आहे, ईशान्य मोसमी वारे या कालावधीत वाहतात? ए मे ते सप्टेंबर, बी नोव्हेंबर ते फेब्रुवारी, सी जुलै ते डिसेंबर, डी जानेवारी ते मे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जुलै ते डिसेंबर. भारतात जून ते सप्टेंबर या काळात नैऋत्य मोसमी वारे वाहतात. आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं, ईशान्य मोसमी वारे कुठे आहेत? ते जुलै ते डिसेंबर. आणि नैऋत्य मोसमी वारे ज्यांच्यापासून आपल्याला महाराष्ट्राला बहुतेक करून जवळपास 80 ते 90% पाऊस आपल्याला नैऋत्य मोसमी वाऱ्यांकडून आपल्याला मिळत असतो. तर ते नैऋत्य मोसमी वारे यांचा कालावधी काय आहे? तर तो आहे जून ते सप्टेंबर. ठीक आहे. नैऋत्य दिशेकडून म्हणजेच साधारणपणे अरबी समुद्राकडून येतात आणि हिमालयाकडे वाहत जातात. अरबी समुद्राकडून हिमालयाकडे. ओके. पुढचा प्रश्न आहे, सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरामध्ये हे शहर नाही? ए चेन्नई, बी कलकत्ता, सी मुंबई, डी बँगलोर. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी बँगलोर. या योजनेअंतर्गत भारताची 4 प्रमुख महानगरे दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई ही चौपदरी व 6पदरी द्रुतगती मार्गांनी जोडली गेलेली आहेत. ओके. आणि याच्यावरती अजून प्रश्न विचारला नाही, पण काय प्रकल्पातील रस्त्यांची हा प्रश्न विचारला आहे. सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत जोडल्या गेलेल्या शहरांमध्ये हे शहर नाही, तर हा प्रश्न विचारला गेलेला आहे. पण त्यांची जी लांबी आहे याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला नाही. 5846 किलोमीटर ही त्यांची लांबी आहे या प्रकल्पातील. तर तो प्रश्न पुढे विचारला जाऊ शकतो. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, प्रकल्पातील रस्त्यांची एकूण लांबी 5846 किलोमीटर एवढी आहे. ओके. याच्यामध्ये दिल्ली दिलेलं नव्हतं ऑप्शनमध्ये, तर ते दिल्ली एक लक्षात ठेवा. चेन्नई, दिल्ली, कलकत्ता आणि मुंबई हे सुवर्ण चतुष्कोण महामार्ग योजनेअंतर्गत येतात. पुढचा प्रश्न आहे, पाण्याची घनता डॅश डॅश तापमानाला उच्चतम असते? ए 4 डिग्री सेल्सिअस, बी 25 डिग्री सेल्सिअस, सी 0 डिग्री सेल्सिअस, डी 73 डिग्री सेल्सिअस. पाण्याची घनता सर्वात जास्त. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए 4 डिग्री सेल्सिअस. 13वा प्रश्न आहे, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? ए बिहार, बी मध्य प्रदेश, सी उत्तर प्रदेश, डी कर्नाटक. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए बिहार. पुढचा प्रश्न आहे, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक यांना म्हणतात? ए डॉक्टर वर्गीस कुरियन,
बी डॉक्टर MS स्वामीनाथन, सी डॉक्टर नॉर्मन बोरलॉग, डी डॉक्टर हिरालाल चौधरी. श्वेतक्रांतीचे जनक. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए डॉक्टर वर्गीस कुरियन. भारतातील हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांना, धवल किंवा श्वेतक्रांतीचे आत्ताच पाहिलं डॉक्टर वर्गीस कुरियन यांना, चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांना, वन महोत्सवाचे जनक कन्हैयालाल मुंशी यांना, वन महोत्सवाचे जनक कन्हैयालाल मुंशी यांना, आणि स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन यांना. यांच्यावरती प्रश्न मागच्या परीक्षांमध्ये येऊन गेलेले आहेत, त्यामुळे हे नोट करून ठेवा किंवा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ओके. चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, वन महोत्सवाचे जनक कन्हैयालाल मुंशी, स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक लॉर्ड रिपन. ओके. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला उपग्रह किंवा चंद्र नाहीत. ऑप्शन ए युरेनस, बी नेपच्यून, सी मंगळ, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी यापैकी नाही. तर सूर्यमालेतील बुध आणि शुक्र या दोन ग्रहांना कोणताही उपग्रह नाही, त्यामुळे लक्षात ठेवायचं जर ऑप्शनमध्ये बुध किंवा शुक्र पण असेल, यापैकी नाहीच्या इथे बुध असेल किंवा काही वेळेला शुक्र देतील, तर त्याच्यामध्ये उत्तर आपल्याला लिहायचं आहे बुध किंवा शुक्र या दोन ग्रहांना एकही चंद्र नाही आहे, चंद्र किंवा उपग्रह नाही. ठीक आहे, त्यामुळे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे भारत देशामध्ये कापूस या पिकाचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते. ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी तेलंगणा, डी मध्य प्रदेश. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात. पुढचा प्रश्न आहे जैन धर्मियांचे प्रथम तीर्थंकर कोण आहेत. ए अनंतनाथ, बी अजितनाथ, सी महावीर, डी ऋषभनाथ. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी ऋषभनाथ. जैन धर्मातील शेवटचे म्हणजे 24वे तीर्थंकर जर पाहिले तर ते भगवान महावीर किंवा वर्धमान महावीर हे होते. वर्धमान महावीर 24वे आणि शेवटचे तीर्थंकर जैन धर्मातील. पहिले कोण होते तर ऋषभनाथ हे होते. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा केला जातो. ए 19 फेब्रुवारी, बी 10 नोव्हेंबर, सी 6 जून, डी 3 एप्रिल. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी 6 जून. 6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर झाला होता, त्यामुळे हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून आपण पाळतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. मायक्रोसॉफ्ट या कंपनीचे CEO कोण आहेत. ए सत्या नडेला, बी सुंदर पिचाई, सी अरविंद कृष्णा, डी चंद्रा कोचर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए सत्या नडेला. काही कंपनी आणि त्यांचे सध्याचे CEO पाहूयात आपण. सध्या जे विद्यमान CEO आता आहेत ते आपण पाहूयात. पहिली कंपनी आहे ॲमेझॉन. ॲमेझॉनचे CEO आहेत अँडी जेसी. त्यानंतर मेटा कंपनीचे CEO जे आहेत ते आहेत मार्क झुकरबर्ग. आणि गुगल कंपनीचे CEO आहेत सुंदर पिचाई. तसेच मायक्रोसॉफ्ट आत्ताच पाहिलं सत्या नडेला. यांच्यावरती आधीसुद्धा ॲमेझॉनवरती वगैरे प्रश्न आलेला आहे, तर त्यामुळे आता परतसुद्धा येऊ शकतो. महत्त्वाच्या कंपनीज आहेत. ठीक आहे, तर ते लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. ॲमेझॉनचे कोण आहेत CEO सध्याचे CEO आहेत अँडी जेसी. मेटा कंपनीचे CEO आहेत मार्क झुकरबर्ग. गुगल कंपनीचे CEO आहेत सुंदर पिचाई आणि मायक्रोसॉफ्टचे सत्या नडेला. पुढचा प्रश्न आहे पहिला लता मंगेशकर पुरस्कार खालीलपैकी कोणास प्रदान करण्यात आला. ए बाळासाहेब ठाकरे, बी राहुल देशपांडे, सी नरेंद्र मोदी, डी आशा पारेख. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी नरेंद्र मोदी. 21वा प्रश्न आहे कुनो नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे. ए झारखंड, बी मध्य प्रदेश, सी गुजरात, डी छत्तीसगड. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश. 22वा प्रश्न आहे भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला कोण. ए नीरजा भानोत, बी पुनीता अरोरा, सी कल्पना चावला, डी विमला देवी. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए नीरजा भानोत. भारताची पहिली अशोक चक्र विजेती महिला नीरजा भानोत. 23वा प्रश्न आहे कुचिपुडी हा नृत्य प्रकार
कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ए आंध्र प्रदेश, बी केरळ, सी तामिळनाडू, डी कर्नाटक. याचं उत्तर आलं पाहिजे, कारण आपण मागच्या व्हिडिओमध्ये 2 व्हिडिओजमध्ये याच्याबद्दलचे आपण एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे. ठीक आहे. काही राज्य आणि त्यांच्या राज्यातील पारंपरिक जे नृत्यप्रकार आहेत ते आपण पाहिलेले आहेत मागच्या 2 व्हिडिओजमध्ये. त्यामुळे याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आपण पाहूया त्याचं उत्तर काय आहे. ऑप्शन ए आंध्र प्रदेश. 24वा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? ए लाळ ग्रंथी, बी यकृत, सी स्वादुपिंड, डी पित्ताशय. मागच्याच व्हिडिओमध्ये याचं सुद्धा आपण आन्सर पाहिलं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यकृत. शेवटचा 25वा प्रश्न आहे, युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? ए शिकागो, बी हेग, सी पॅरिस, डी न्यूयॉर्क. काही आंतरराष्ट्रीय संघटना जे आहेत आणि त्यांचे मुख्यालय हे सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमधून पाहून झालो आहे. तुम्ही आत्ता आपल्या व्हिडिओजमधून सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की किती प्रश्न वारंवार रिपीट होत असतात. त्यामुळे रिपीटेड प्रश्न जे PYQ प्रश्न आहेत ते खूपच महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी. ठीक आहे. याचं उत्तर बघूयात आपण. ऑप्शन डी न्यूयॉर्क. युनिसेफचे मुख्यालय कोणतं आहे? तर न्यूयॉर्क. हे होते आपले 25 प्रश्न आजचे. असेच 25 प्रश्न घेऊन उद्या परत भेटूयात. धन्यवाद.